होतो आम्ही सरळ होतो. तुम्ही सांगितलेली आठवण 2007ची आहे, ज्यावेळेस गॉलब्लॅडरचं ऑपरेशन झालं, पण ते 13-14 टाके होते आणि पर्व दुसरं सुरू होतं. संतोष शिंदे तुमचा अजित कुमार कृष्ण मित्रमंडळी, आता रोहित चव्हाण आहे, रोहित चव्हाण आमच्या घरचा. तर आम्ही ते पाहायचो आणि विशेष म्हणजे माने सर दुसऱ्यांच्या टीव्हीवर जाऊन हास्य सम्राट पाहायचो. 2007ला कामाला होतो पण परिस्थिती नव्हती, त्यामुळे टीव्ही घरात नव्हता. फ्रीज आता 14 साली घेतला. तर याच्यात गेलो पाहिजे आपण. याची बीजे कुठं होती? ज्यावेळेस एवढं सगळं जगलं भोगल्यावर मी हायस्कूलमध्ये फार गप राहायचो, त्यावेळी शिशुपाल सर मला म्हटले होते की इथं समजा 10 लोक आहेत आणि 8 उदास आहेत आणि 2 हसरे आहेत, कुणाला निवडतील लोक? 2 हसरे आहेत त्यांच्याकडे. तेव्हापासून मी एक स्पॉन्टेनियस होतो आपल्याकडं, कुणाला हसवायचं, प्रत्येक ठिकाणी विनोद करायचा, जीवनाकडं आर गंभीर न पाहता. आपलं दुःख आपलं आहे ना, ते कुरवळत बसण्याने काही मोठं होणार नाही किंवा कमी होणार नाही. तर ते सुरू केलं आणि मग हास्य सम्राट लागला आणि ते किरकोळ वगैरे पाहून मला वाटत अरे असं मी करू शकतो. ते कधी सुरू होईल? बरोबर पहिलं संपलं, दुसरं सुरू झालं, सुरू होणार होतं. त्याच्या ऑडिशन डिक्लेअर झाले. मी ऑपरेशनला हॉस्पिटलला गेलो. 3-4 दिवस झाले आणि बरोबर 5व्या दिवशी ऑडिशन्स होत्या सुदर्शन रंगमंचला. 2000 लोक आली होती आणि गेलं पाहिजे म्हटलं. डॉक्टर काय सोडे ना, डॉक्टर शिंपी म्हणून ते सोडे ना मला म्हटलं, गेलं तर पाहिजे. त्यांना विनंती केली, तेवढे तुम्ही तुमच्या रिस्कवर जा, आम्ही डॉक्युमेंट ऑफिशियल देऊ शकत. तिथे गेलो, परीक्षा करून कसं बसं आणि ती लाईन होती सगळी. तिथं काही मला जाणून दिलं नव्हतं. बरोबर आपला नंबर लागला. समोर जितेंद्र जोशी, मकरंद नासपुरे जज म्हणून होते आणि त्यांची प्रक्रिया चालू होती. 8-20 सेकंद पहिला लाफ्टर आला पाहिजे. त्याच्यामुळे आपले स्पर्धक पुढे बसले होते आणि ते एवढे डाबीस होते की हसायचं ना, काही झालं तरी, कारण हसला की निवड झाली ना, मग ते हसायचे नाही. आणि मी मात्र असं व्यवस्थित दाद देत होतो. पण मी वरती गेलो, 12व्या सेकंदाला लाफ्टर आला आणि जितेंद्र जोशी उठून आला. तो म्हटलं तू पहिलाच कॅन्डिडेट आहे, सकाळपासून 2:30 वाजेपर्यंत. 2:30 वाजेपर्यंत पहिला कॅन्डिडेट सापडला. त्यांनी मला मिठी मारली तर मी असं केलं पाठीमागे. अरे म्हणे असं काय करतोय? मकरंद पण आला, असं काय करतो? म्हणजे त्याला शर्ट वर करून दाखवलं, त्याला स्टिचेस वगैरे. अरे म्हणे काय दुसरं ऑपरेशन झालं. अरे मग कशाला ना हॉस्पिटलमधून एवढा घाम का? गोळ्या केलं, अँटीबायोटिक चालू आहे, कशासाठी? म्हटलं सर आता हे पर्व जर बंद झालं ना, हे पर्व जर गेलं, जर मी आलो नाही तर तिसरं पर्व होईल का नाही, कधी होईल तेव्हा माहित नाही. पण माझं कलेवर प्रेम आहे. आणि तिथं ती निवड झाली. मग फेमस स्टुडिओला फायनल झाली. नंतर झी मराठी हास्य सम्राटमध्ये गेलो. पण सर ज्यावेळेस एपिसोड टेलिकास्ट झाले त्यावेळेस माझ्या घरात टीव्ही नव्हता. मी माझे एपिसोड दुसऱ्याच्या घरी जाऊन पाहिले. पण त्याच वेळेस आई म्हटली होती, आई आली होती, हसतील तुला पोरं, तुला आई आली होती स्टुडिओमध्ये, हसतील तुला. अख्खी लोक हसत होती समोर बसलेली ऑडियन्स स्टुडिओमध्ये, मकरंद सेन. पण आई हसली नाही. आईला एकच विचारलं, काय हसली नाही? कसं हसायचं? ती रडत होती, याचं कौतिक पाहत होती. कारण ज्याच्या घरात टीव्ही नाही तो पोरगा टीव्हीवर गेला, याचं तिला कौतिकच असणार ना. अशी त्याची छोटीशी गोष्ट आहे. फार त्याविषयी सांगताना कसतरी होते मला, म्हणजे थांबतो त्या विषयावर.